म्हणजे आताची तयारी चालू आहे आमची हळूहळू एक एक दिवसानंतर 22 तारखेपासून चालू केलं. 22 तारखेपासून चालू केलं आणि पण जर दिवसा निघाला असता तर मुंबईच्या लोकांना गणेशोत्सवाच्या दादा आने वाले हैं यहाँ पे. हाँ यहाँ पे सबसे बड़ी अभी बात ये हो गई कि कुणाल दादा आ रहे सगळ्या उत्सवाला सुरुवात होते. हैं पाद्यपूजन म्हणजे जय गणेश दोस्तों, एक नई वीडियो में आपका स्वागत है. तो हम लोग 1 साल के बाद फिर से आ चुके हैं परेल के वर्कशॉप में. तो यहाँ पे भूमि पूजन हो चुका है. तो अभी हम लोग का ब्लॉग भी स्टार्ट हो चुका है और साथ में कुणाल भाई भी है. जय गणेश सर्वांना, जय गणेश. और कैसे हो? बस ठीक हूँ. 1 तू साल के कैसा बाद है? मिल रहे हैं अपन. हाँ 1 साल के बाद मिल रहे हैं. अभी हाँ. हम ब्लॉग चालू कर रहे हैं. अच्छा, बहुत अच्छा लग रहा है अच्छा. सबको. और- मैं थोड़ा सा एक बात बताना चाहता हूँ कि सॉरी हम लोग की तरफ से हम लोग ने बहुत डिले कर दिया इस टाइम वर्कशॉप का अपडेट देने के लिए, क्योंकि क्या था कि हम दोनों का जॉब था, मेरे भी इवेंट्स थे. क्योंकि मुझे बहुत जन ने डीएम किया कि दादा क्या हुआ, कैसे वर्कशॉप का समय बोला कि मेरे इवेंट से इसलिए डिले. पर अभी से व्लॉग्स आएंगे. अभी सबसे पहले तो मैं सबको ये बोलना चाहूँगा कि हम आज से हमारे ब्लॉग का शुभारंभ कर रहे हैं. पहला वीडियो है. पहला साल वीडियो का. है और जितने भी नए व्यूअर्स हैं सब लोग ने हमारे चैनल को अच्छा सपोर्ट करो. 2025 में भी बहुत सपोर्ट किया बहुत था. अच्छा सपोर्ट किया था. इस साल भी बहुत वैसे ही करो सेम वैसे ही 25 करो. में किया था. हम आपको डेली बेसिस पे मतलब सैटरडे या संडे का हम अपडेट देते जाएंगे. पॉडकास्ट वगैरह पॉडकास्ट वगैरह वो देखेंगे कैसा होता है पॉडकास्ट कि यही लेते हैं, मैं तो नहीं ले पाता. पॉडकास्ट. हाँ पॉडकास्ट के लिए कैसा होता है कि एक चीज़ का एक टाइम होता है. बराबर. कैसा होता है टाइम के हिसाब से हम पॉडकास्ट लेंगे. कैसा होता है सामने वाले के पास भी उतना टाइम होना ज़रूरी है. इस हिसाब से हम करने वाले हैं. और सबसे पहले तो हम आज शुभारंभ कर रहे हैं 2026 के गणेश उत्सव का, मतलब जो डेली अपडेट का. अभी कैसा है कि हम परेड वर्कशॉप हो गया, गणेश संकुल हो गया, हर एक मूर्तिकार से हम बात करने का ट्राई करेंगे और आपको अच्छे से अच्छा अपडेट देंगे. और एक अपडेट बता दो ना कि बोलो. दादा आने वाले हैं यहाँ पे. हाँ यहाँ पे सबसे बड़ी अभी बात ये हो गई कि कुणाल दादा आ रहे हैं. कुणाल पाटिल अभी आ रहे हैं आफ्टर 6 ईयर्स. कुणाल दादा और मैं यहाँ पे, मैं भी उनके साथ कभी काम किया है, मतलब थोड़ा सा बैकएंड पे हमने काम किया है. बट मैं बहुत खुश हूँ कि दादा इस टाइम परेड वर्कशॉप में कमबैक किया हुआ है. दादा भी बहुत है, एक्साइटमेंट तो है. 6 साल के बाद. 6 साल के बाद तो उन्होंने कमबैक किया है. वो एक ओल्ड हो रहा, अभी न्यू हो रहा, अपने को सबको देखने But मिलने उनका वाला है. कभी मन ही नहीं होता था कि यहाँ पे आओ. अपन कितने बार वसई हाँ. भी गए थे तो दादा बोलते थे कि इधर ही अच्छा है, ठीक है. बट इधर ही अच्छा. हाँ हमारे दादा एक टाइम देख रहे थे, एक टाइम के हिसाब से वो, क्योंकि अभी इतने सारे पोस्ट पढ़ रहे हैं कि सब लोग बोल रहे हैं कि न्यू हो रहा है. ये सब देखो कैसा होता है. कुणाल दादा एक अच्छे मूर्तिकार है बराबर. और एक जेन्युइन पर्सन है. तो इस साल ठीक है. अपने को वसई जाना भी नहीं पड़ेगा. नहीं वैसा ही तो नहीं इधर ही जाना हो पड़ेगा, जाएगा. इधर ही हो जाएगा सब चीज़ें. और विले पार्ले भी नहीं जाना पड़ेगा. वो पेशवाड़ भी इधर आ गए. पेशवाड़ भी इधर पे आ रहा गणेश संकुल है. में. गणु राजन जाड़ दादा हाँ, वो भी गणेश इधर संकुल में आ गए. रहे हैं. हाँ. ये सबसे अच्छी बात है कि तिरमल भी इस साल पे है इस तरह पे. बराबर है. हाँ और जो अपने निखिल खातू है कला सागर आर्ट्स, उन्होंने सूरत में भी शुरुआत की है. बहुत अच्छा लग रहा है कि वो एक आउट ऑफ द बॉक्स जाके काम कर रहे हैं. बहुत बहुत अच्छा है. तो उसके बाद शिवाई आर्ट्स भी है, वो भी अच्छा काम कर रहे हैं. अपने अनिकेत दादा शेवाड़े, इस साल कुछ अच्छा देखने मिलने वाला है उनके तरफ से. वो तो हमें सब देखेंगे ही इस टाइम पे. और सबसे बड़ी ये बात है कि इस टाइम पे अभी गजमुख आर्ट ने कल एक रिवील किया है कि उन्होंने 16 फुट का एक चेहरा बनाया. अपडेट किया है. ओके. ठीक है, उस पर काम चालू है. मगर अभी गजमुख आर्ट्स भी इस टाइम पे एक बोलते हैं ना न्यू वे में शुरुआत करने वाला है, एक नया फेज के साथ शुरुआत तो करने इस साल इधर पे ही है ना होगी. वाला. इस साल देखो कैसा है ना कुछ कि बोल नहीं सकते. कुछ चीज़ें ऐसे है ना कि हमें अभी तक पता नहीं चली है. बराबर. हम इतने नज़दीक होके भी हमें पता नहीं चली है. क्योंकि देखो कैसा होता है, हर एक मूर्तिकार का एक अपना अपना रहता है. उन्हें कभी रिवील करना है, हम उन्हें फोर्स नहीं कर सकते कि हमें बताओ आप इधर हो कि इधर बराबर. हो. बराबर. वो एक ऑन टाइम पे हमें बता देते कि हाँ बाबा हम इधर आ रहे हैं. सब लोग आ जाए, एक पोस्ट करते, उस हिसाब से हमें देखने मिलता है. बराबर. अब सबसे बड़ी बात यह है कि अरुण दादी इस वर्कशॉप में नहीं है. आप जरा पीछे दिखाओगे ना वर्कशॉप, ये जो वर्कशॉप है ना अपना परेल वर्कशॉप. हाँ ये वर्कशॉप है. हाँ परेल वर्कशॉप में तो अभी दादा नहीं है फिलहाल में. अभी वो भी एक गुपित है कि है कि नहीं है. बराबर. हाँ. ठीक है कि नहीं है वो भी अभी गुपित. आप लोग को दिखा सकता हूँ कि यहाँ से पीछे का जो गेट है ये, तो यहाँ से देखो आप लोग कितना ज़ोरों में काम चल रहा है यहाँ पे. और आज बारिश भी गिरा है यहाँ पे मुंबई में. अपने थोड़ी सी बारिश गिरी है. तो ये देखो ये परेल के बाहर का नज़ारा है. अभी तो यहाँ कुछ क्राउड है ही नहीं, बट जब ये आगमन होएगा तो बहुत क्राउड होता है. बट बंदोबस्त बहुत अच्छा हो गया इस 2025 से.
और देखते हैं कुणाल दादा अंदर क्या कर रहे हैं। कुणाल भाई जो अपने अच्छा अंदर खड़े हैं, देखो। क्या कर रहे हैं इधर? क्या वेलकम बोलते बैक टू परेल वर्कशॉप। हाँ, वेलकम बैक, वेलकम बैक। देखो बराबर। परेल वर्कशॉप कितना बन गया है, बहुत बहुत जोर से काम हुआ है इधर पे। बहुत जोर से काम चालू है और बहुत जोर से धूप भी इधर। धूप भी है, बहुत हाँ एक्सेस धूप है, बहुत एक्सेस धूप है। मगर उन्होंने जिस हिसाब से भी काम किया है ना हाँ हाँ परेल वर्कशॉप का, हाँ हाँ परेल वर्कशॉप ने जिस हिसाब के काम किया है ना हाँ हाँ हाँ। कि आउट ऑफ द बॉक्स उन्होंने काम किया, इतना फास्ट काम किया है ना, हम्म 5 से 10 दिन में उन्होंने काम किया हुआ है। इतना 20 तारीख को उद्घाटन भूमि पूजन हुआ था यहाँ पे। 20 तारीख को भूमि पूजन हुआ था, 10 दिन में इतना काम किया है। और गण संकुल का 17 को हुआ था। हाँ 17 मतलब ये जून के 10 तारीख तक पूरा कंप्लीट हो जाएगा, पूरा के पूरा कंप्लीट हो जाएगा। इधर आ जाओ। और काम कभी तक स्टार्ट होएगा कुछ? अभी तो काम तो अभी स्टार्ट होगा 10 तारीख के बाद। 10 तारीख जो को? मोल्ड ये सब है ना, ओके, ओके, इन लोग के जो पार्ट्स वगैरह रहते हैं, हाँ हाँ। अभी कैसे है इसमें टोटल है 5 से 6 मूर्तिकार है, तो उनका अपडेट तो अपने को 10 तारीख के बाद ही मिलेगा। अभी तो फिलहाल बुकिंग शुरू है, बराबर। बुकिंग के हिसाब से उन लोग काम कर रहे हैं, हाँ, तो हमें देखने तो मिलेगा ही उस हिसाब से। और ये अप्रोक्स इन्होंने हाइट लिया है, हाँ। कितना होगा हाइट बताओ अजय भाई, आप बताओ कितना ये होगा हाइट? हाइट एक पकड़ के चलो 50। नहीं नहीं, कितना? 40 फीट है। 40 फीट? ऐसा दिखने में तो 50 दिख रहा है। 50 दिख रहा है मेरे को, 40 फीट अप्रोक्स मेरे को भी लग रहा है 40 है। 40, हाँ। 50 बहुत अबव हो ज़्यादा हो जाता गया है, है। ज्यादा हो हाँ। जाता है। ये 50 भी नहीं है, ये 40 है, 40 का हाइट है। अभी देखो सिद्धेश दादा आ गए हैं, मूर्तिकार यहाँ के। तू वाटतं कूलिंग बॉक्स वगैरे दादा घेऊन मुलींसे आलाय बात की कर काय? रहे। कूलिंग बॉक्स वगैरे कधी घेत? तो यहाँ पे देख लो आप लोग, कितना काम जोरों में चालू है यहाँ पे। और ये सब सुतरी वगैरह है, बांधने के लिए रखा है यहाँ पे। और धूप भी बहुत है यहाँ पे। तो यहाँ पे चलते आगे जरा, आप देखते। बस। चलो चलो start। हाँ अभी हम बात करेंगे जिन्होंने पूरा मंडप बनाया है, जो यहाँ पे वर्कर्स लोग हैं, हम उनसे बात करेंगे। आ जाओ दादा, तुझं नाव काय? माझं नाव विनोद पांडुरंग पाष्टे. ओके, तुम्ही कुठून आहात? कुठून आम्ही इथे परेलच्या नाक्यावरून. अच्छा अच्छा. आणि मग हे सुरुवात कधीपासून केलेली तुम्ही? 20 तारखेला शुभारंभ झाला, मग त्या दिवसानंतर 22 तारखेपासून चालू केलं. 22 तारखेपासून चालू केलं, आणि हे 10 दिवसात खूप फास्ट काम केलं, त्याबद्दल काय म्हणशील? एवढा पटापट तुमचा मॅन पॉवर बद्दल? म्हणजे माणसं वाढवली त्याच्यामुळे पटापट काम बस झाले. अच्छा, आणि डे नाईट काम सुरू आहे हा, काय? डे नाईट अच्छा, रात्री 10 वाजेपर्यंत करतो. 10 वाजेपर्यंत तुम्ही करताय काम. अच्छा, मग आता हे कधीपर्यंत हे तरी पण फिनिश होईल, एक तुला काय वाटतं? तरी होईल 7-8 तारखेपर्यंत फिनिश होईल. 7-8 तारखेला छपरे वपरे टाकून होते, बरोबर ना? 8 तारखेपर्यंत होईल. 8 तारखेपर्यंत होते. ओके, धन्यवाद. तो अभी हम लोग तो परेल के वर्कशॉप में ही है, और बहुत कड़क धूप है। तो दादा का इस साल किधर रहेगा वर्कशॉप? दादर उनका का जो गाला इस साल रहेगा। कैसा रहेगा मालूम है? शायद कोने वाला है, कोने वाला ही है। कोने आ वाला जाओ, रहेगा। अपन दिखाते हैं इन लोगों को। चलो फिर देखते कोने में किधर है। जिधर पे अरुण दादा का था उस हाँ, उधर ही अरुण लगता है। दादा का था ना, हाँ, इधर हाँ। तक ही है। ओके ओके, ये इधर पे है ना? हाँ इधर पे। इधर पे I कितना think गाला ये है? शायद एक दो रहेगा शायद इसमें से। 2 रहेगा ना इधर। एक दो रहेगा इसमें से, हाँ, ज्यादा नहीं। अभी इन लोग भी देखना इतना हाइट पे चढ़ के काम कर रहे हैं, बाप रे, बहुत हाइट है यार इधर। और धूप कितना है देख, धूप तो बहुत ज़्यादा है, अपना मोबाइल भी इतना गर्म हो रहा है। गर्म हो रहा है पूरा, एक्सेस हीट का है इधर पे। बस चल, आता माझ्या बरोबर अमय आहे. अमय, तुझं इंट्रोडक्शन दे ना, तुझ्याबद्दल काहीतरी माहिती सांग. माझं नाव अमेय उमेश जाधव. म्हणजे मला लहानपणीपासूनच गणपती बाप्पाचे स्केचेस काढण्याची आवड आहे. पण मी ह्या वर्षीपासून म्हणजे बाप्पाचे स्केचेस काढण्यात ते प्रॉपर असं पेज वगैरे बनवून एक असं म्हणजे एक प्रोफेशन म्हणून थोडं कुठेतरी ट्राय केलंय. म्हणजे अच्छा, स्केचेस म्हणजे इम्प्लिमेंट करण्यात, तशा म्हणजे मंडळांसोबत कोलॅब करण्यात तसा एक प्रयत्न केला. अच्छा, ही आवड कधीपासून आहे तुला मग? मला बाप्पाचे स्केचेस काढण्याची म्हणजे लहानपणीपासूनच आवड आहे. म्हणजे एकदम पहिलीपासून वगैरे मी स्केचेस काढत असेल बाप्पाचे. अच्छा मग ते आता कुठे कुठे थोडं परफेक्शन येत आहे. अच्छा, आता हे तुझे जे स्केचेस आहेत, मग रेकमेंडेशन कुठल्या मूर्तिकाराला केलेस का याच्या आधी, की तो फर्स्ट टाइमच आहे? हे म्हणजे फर्स्ट टाइमच आहे म्हणजे.
फर्स्ट टाइमच आहे. हा. ओके. आणि मग आता तुझं कॉन्सन्ट्रेशन कशावरती आहे? स्केच आर्टिस्ट वरती असणार आहे की तू अजून वेगळं काही करणार आहे? म्हणजे अजून वेगळा तर खूप म्हणजे असं मूर्ती घडवण्यात सुद्धा म्हणजे रस आहे अजून हा. त्याच्यात सुद्धा. हम्म. पण पहिलं स्केचेस पासून सुरुवात केली आहे. सुरुवात केली. हो. तू कुठल्या मंडळाचा कार्य करताय बघायला? मी डोंगरीच्या राजाचा कार्य करते. काय म्हणजे डोंगरीच्या राजाबद्दल? डोंगरीचा राजा म्हणजे सर्वस्वच आहे. हम्म. लहानपणीपासून तेच म्हणजे मंडळ, तेच मजा मस्ती असते मंडळात. हा. अजून काय म्हणशील? जे आगमन होतं, विसर्जन होतं आणि मंडळामधला जो माहोल, त्याबद्दल काय म्हणशील? मंडळामधला माहोल म्हणजे एकदम मस्तच असतो. सगळे एकदम मित्र म्हणजे ब्रदरहुड सारखाच एकदम. भक्ती बोलतो ना आपण हा. अच्छा. स्केच काढतोयस. हो. तुला काय वाटतं तुझा स्केच यावेळेला काय होणार आहे? सिलेक्ट होईल की तुझा प्रयत्न चालूच असणार? करशील तर? म्हणजे सिलेक्ट नाही तरी झाला नाही, मी तरी- तेच सांगतो, हा, प्रयत्न चालूच राहणार. हा, हो. प्रयत्न चालू राहणार आहे. आणि येत्या 6 तारखेला डोंगरीच्या राजाच्या पाद्यपूजन आहे. तू काय म्हणशील पाद्यपूजनाबद्दल? का असतं, कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात होतं? पाद्यपूजन म्हणजे आमचं जे बाप्पाचे जे शरण आहे ते आम्ही पुजतो. हम्म. आणि तेच म्हणजे ढोल ताशा म्हणजे पूर्ण पूजेपासून आम्ही स्टार्ट करतो. हे पूर्ण ढोल ताशा प्लस जे पण काहीतरी आमचे म्हणजे एक समारंभ असतात म्हणजे स्पर्धांनुसार की म्हणजे काहीतरी बाहेरनं आम्ही असं दाखवतो की मंडळाने काहीतरी एक नवीन आकर्षक असं काहीतरी केलंय. ते आम्ही म्हणजे लोकांना असं खुश करण्यासाठी आम्ही आमच्या मंडळाचं हा म्हणजे असा एक उपक्रम आम्ही करणार आहे. ओके. तू काय म्हणशील? पाद्यपूजन पाद्यपूजनाचा काय म्हणजे असतं? कसं- एक माहोल का असतो त्यावेळेला? मस्त वेगळाच माहोल असतो. म्हणजे त्याच्यानेच बाप्पाच्या सगळ्या उत्सवाला सुरुवात होते. पाद्यपूजन म्हणजे बाप्पाचे जे चरण असतात त्याची पूजा करून, परत पावती असते त्याची पूजा करून मेन आपल्या उत्सवाला सुरुवात होते थाटामाटात. अच्छा. त्याच्यानंतर म्हणजे खूप साऱ्या मीटिंग्स होतात, सगळं काही होतं. बाप्पाचा मेन म्हणजे जो उत्सव असतो त्याची एक अशी मस्त सुरुवात होते, चांगली. हा. अच्छा. आता 2026 साठी आता शुभारंभ तर झालेलाच आहे. हो. तू किती एक्सायटेड आहेस? खूप जास्त एक्सायटेड आहेस का? मग आता सर्व भाविकांना तू काय एक मेसेज देशील 2026 साठी? गणपती भाविकांना उत्सवासाठी एकच मेसेज देईल की सगळ्यांनी 6 जूनला नक्की यायचं आहे डोंगरीच्या राजाच्या पाद्यपूजनाला. हा. सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. हेच तुम्हाला एक मेसेज आहे. तू काय म्हणशील? तेच जे हा बोललं तेच की लवकरात लवकर तुम्ही सगळे 6 जूनला या आणि आमचं जे मंडळाने उपक्रम केलं त्याची शोभा अजून खूप वाढवा. डोंगरीच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा. आता आपण बघू शकतो, तिकडे कॅमेरा कर. सिद्धेश दादाचे इथे आता मंडळ आलेलं आहे आणि त्या साईडला पण मंडळ आलेलं आहे. हा. माहोल एकदम बोलतात ना, खूप चांगला माहोल झालेला आहे इथे. आता आपल्याबरोबर स्केच आर्टिस्ट होते, त्यांनी आम्हाला चांगली एक मुलाखत दिली. मी असंच बोलेन की त्यांच्या प्रयत्नांना गणपती बाप्पा लवकरात लवकर यश लागेल. थँक्यू. तो यहाँ पे आप लोग देख सकते हो अभी लंच का टाइम हो गया, अभी कितना 2 बज चुके हैं. तो यहाँ पे लंच का टाइम हो गया है और यहाँ पे मंडल वाले आके बैठे हैं और मीटिंग चालू है. और यहाँ पे भी एक मंडल वाले आके बैठे हैं. से बात करेंगे, अभी कुछ उनसे बात हम अभी करेंगे हम बात लोग. करेंगे, उनसे हम कुछ बात टाइम में करने बात का करेंगे, कोशिश हाँ. करेंगे, देखते हैं. तो यहाँ पे आप लोग देख सकते हो अभी कि मंडल वाले आके यहाँ पे स्केच देख रहे हैं अपने मंडल के लिए. जो स्केच पसंद आएगा वो लेंगे पसंद करके. बहुत सारे मंडल आ चुके हैं. तो यहाँ पे आप लोग को दिखा सकता हूँ कि यहाँ पे देखो अभी लंच का टाइम हो गया है. आहे परळ वर्कशॉपमध्ये. आता माझ्याबरोबर आहेत उपनगराची कुलस्वामिनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत. आता ही लगबग आहे आपल्या गणेशोत्सवाची. मेन बघायला गेलं गणेशोत्सव बुकिंग करण्याची लगबग सुरू आहे, पण त्याआधी आता देवी बुकिंग पण सुरू झाली. आता माझ्याबरोबर पदाधिकारी. दादा तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या आधी. नमस्कार, माझं नाव सुमित मोरे, मंडळाचा अध्यक्ष आहे मी. आणि यावर्षी आमचं 46वं वर्ष आहे जय हनुमान मित्र मंडळ सार्वजनिक उत्सव नवरात्रोत्सव. ओके. पण तुम्ही या वेळेला या खूपच लवकर बुकिंग करायचं काय, म्हणजे याच्या पाठी कारण काय? ऍक्च्युली आमचं 50व्या वर्षाकडे पदार्पण आहे लवकरात लवकर. तर दादांचं खूप मोठं नाव आहे. सिद्धेश दिगोळे मोठ्या मूर्त्या घडवतात त्या. चिंचपोकळीच्या चिंतामणी, गोड गणपती अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या त्या घडवतात. बरोबर. तर आमची मूर्ती
एखाद्या चांगल्या मूर्तिकाराकडनं घडावी अशा सगळ्या मुलांची इच्छा होती, सगळ्या सभासदांची इच्छा होती. हा. म्हणून आम्ही दादांची भेट घेतली. आता ही जवळजवळ आमची 4थी-5वी भेट आहे. ओके. आणि आता आम्ही ठरवले आहे की दादांकडनं यावर्षी आपली उपनगराची कुलस्वामिनी घडणार आहे. आणि हे आता बुकिंग पूर्ण झालेली आहे? हो, झालेलं आहे. अच्छा, मग आता मंडळामध्ये काय उत्सुकता असणार आहे नवरात्र उत्सव, कारण की तुम्ही आता 50 वर्षाकडे वाटचाल आहे, काय सांगशील त्याबद्दल? बघा कसं आहे, ह्यावर्षी पहिल्यांदाच मुंबई उपनगरातली ही जी मूर्ती आहे बॉम्बेवरून आमच्याकडे जाणार आहे. आमचा जो विभाग आहे देवीपाडा टाटा पॉवर, त्या ठिकाणी पहिल्यांदाच सिद्धेश दादांची मूर्ती, एवढी मोठी मूर्ती येणार आहे आपल्या विभागामध्ये. त्यामुळे विभागासाठी पण मोठी उत्सुकता आहे की यावर्षीची मूर्ती आपली कशी असणार. अच्छा. पहिल्यांदा आमची मूर्ती 7 फुटाची असायची. गेली 3 वर्षे आम्ही मूर्तीची उंची वाढवली आणि आता यावर्षी सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे आणि एक मोठा धमाका आहे यावर्षी. म्हणजे तुमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते नियोजनासाठी उत्सुक झालेले होते Yes. की आपण आत्तापासूनच करू. येस. त्या मागचं काय कारण होतं की आपण लवकरच जायला पाहिजे? कारण दादांकडे एवढं काम असतं की त्यांना वेळ नसतो. बरोबर. हा. त्याच्यासाठी आपण लवकर जाऊन आपल्या मूर्तीचं स्वरूप कसं असेल त्यानुसार आम्ही डेकोरेशन पुढचं ठरवणार आहे. त्यामुळे ती धावपळ आम्ही आतापासून सुरू केलेली आहे की एक आता गणपती उत्सवामध्ये सगळेच बिझी असतात, पण नवरात्र लगेच येते. गणपती गेल्यानंतर 15 दिवसानंतर लगेच आमची नवरात्र असते, तो आम्हाला वेळ मिळत नाही तितका. बरोबर. त्यामुळे आम्ही सुरुवात आतापासून केलेली आहे. तुमचा पत्ता काय आहे, एक्झॅक्ट पत्ता काय तुमचा? जय हनुमान मित्र मंडळ, सार्वजनिक नवरात्रोत्सव, गुलमोर रोड, देवीपाडा, बोरिवली पूर्व. यावेळेला हा बोला. मागाठाणे डेपो. मागाठाणे डेपो. अच्छा, म्हणजे बोरिवलीच्या पूर्वमध्ये, पश्चिमेला, सॉरी पूर्वेला. आता मला एक गोष्ट सांगा, आता ही किती उंच असणार आहे तुमची मूर्ती? ते आम्ही आता काय रिव्हील करू शकत नाहीये, कारण हे सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे. सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे. आमच्या विभागामध्ये खास करून की सर्वात मोठी मूर्ती आमची असेल. कारण की हा मुद्दामून क्वेश्चन कशाला की सगळ्यांना असते ना उत्सुकता काय, कारण की मी यांना पाचच्या रविवारी पण बघितलं, तेव्हा पण तुम्ही मला भेटलेला होतात. त्यावेळी काय बोललो ना, कारण की तुमचं झालं नव्हतं काय सगळ्या गोष्टी, पण आता सगळ्या गोष्टी फिक्स झाल्या. आता तुम्ही भाविकांसाठी काय सांगणार आतापासून नवरात्रीसाठी? काय सांगणार, तुमचा काय संदेश? काय नाही, उपनगराची कुलस्वामिनी इंस्टाग्राम पेज तुम्ही फॉलो करा आणि आमच्या नेहमी अपडेट घेत राहा. आणि दादांचं पेज सुद्धा सगळ्यांनी फॉलो करा. नक्कीच यावर्षी काहीतरी तुम्हाला वेगळं बघायला मिळेल जय हनुमान मित्र मंडळाकडून. आणि उपनगराच्या कुलस्वामिनीचं काम हे पूर्ण मुंबईमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी जाईल, अशीच आमची तिच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. अंबे मात जय. तो यहाँ पे आप लोग देखो, अभी मंडल और भी बहुत सारे आ चुके हैं और अभी 3 बज चुका है दोपहर का. बहुत सारे मंडल आ चुके हैं, देखो आप लोग. तो अभी हम लोग थोड़ा नाश्ता वगैरह करने जा रहे हैं बाहर. माझ्याबरोबर आहे शिवशंभूच्या विघ्नहर्ता मंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत. आता लगभग तर सुरू झालेलीच आहे. आता उरले फक्त 4 महिने उरले आहेत. आता माझ्या मंडळातले काही पदाधिकारी आहेत. दादा, तुमचं आधी इंट्रोडक्शन द्या. मी अमर सायके, शिवशंभू मित्र मंडळाचा उपाध्यक्ष. ओके. आणि हे मंगेश पवार. यावेळी तुम्ही लगभग म्हणजे काय आली आता यावर्षीचं का असणार आहे की खूप लवकर अशी बुकिंग सुरू केली आहे आणि सुरू पण झाली आहे दादाकडे, काय म्हणा दादाचं? दरवर्षी आमची मूर्ती सिद्धेश दादाकडेच असते आणि यावर्षी सगळे लवकर आलेत, आम्ही थोडं लेट आलोय. अच्छा, पण ठीक आहे. त्या मानाने दादाकडे कायमस्वरूपी मूर्ती असल्यामुळे एवढं काय नाही, पण आता आम्ही सध्या मूर्तीचं दादाशी फायनल डिस्कशन करायला आलेलो आहे. अच्छा, आता 2025ची एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती होती तुमची, माशावरती होती, त्याबद्दल काय सांगशील? खूप सुंदर मूर्ती होती ती आणि सिद्धेश दादाने ती खूप चांगल्या प्रकारे बनवली होती. आणि ती मूर्ती बनवली होती ना, ती आमच्यासाठी खूप स्पेशल होती, कारण दादाकडे ती पहिली मूर्ती होती. आमच्या मंडळाची दादाकडे पहिली मूर्ती होती आणि दादाने ती एक अप्रतिम मूर्ती बनवली होती आणि ती खूप फेमस पण झाली होती, माशावरची मूर्ती. मग तिकडच्या रहिवाशांच्या, कार्यकर्त्यांचा आणि जेवढेही देणगीदार त्यांचं काय रिॲक्शन होतं त्या गोष्टीवरती? खरं म्हटलं तर ती मूर्ती आमच्या भांडूप नगरीमध्ये एक खूप आगळी मूर्ती होती. म्हणजे त्या मूर्तीचा एखादा जो ठराव होता, तो माशावरची जी मासाची लकब होती आणि त्या लकबेवरती त्या गणपतीचं विराजमान झालेलं रूप होतं ना, ते खूप वेगळं. पण दुर्दैव असं होतं की आमचा तो गणपती ह्या कारखान्यातून खूप रात्री निघालेला होतो. अच्छा, तो जर गणपती जर दिवसा निघाला असता तर मुंबईच्या लोकांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून खूप चांगलं दर्शन मुंबईचं मिळालं असतं. बरोबर. परंतु ते आमचं एक मंडळाचं कुठलं ते एक संकल्पना चुकलीच आहे आमची
आणि तो गणपती आम्ही रात्री सकाळी 4 वाजता पहाटे काढला होता. अच्छा तो सकाळी 4 वाजता पहाटे काढून आमच्या भांडूपमध्ये तो संध्याकाळी 8 वाजता आला. अच्छा, खूप वेळ लागला. तो आमचा पहिलाच अनुभव होता. पहिला अनुभव. पहिलाच अनुभव की आमच्या या हायवे रोडला जे ब्रिजेस वगैरे आहेत, त्याचे हाईट्स वायर्स वगैरे वगैरे आहेत. तर आम्हाला खूप अडचणी आल्या, परंतु त्या अडचणीतून मात करून गणरायाने आपल्या नगरीमध्ये व्यवस्थित आपलं आगमन दाखवलं. अच्छा, परंतु तोच गणपती जर दिवसा ह्या इथून निघाला असता कारखान्यातून पर्यटन वर्कशॉपमधून. तर त्या गणपतीला बघण्यासाठी लोकांची खूप चांगली गर्दी. आणि नंतर त्याच्यानंतर आमची प्रतिक्रिया लोकांना आली की अरे हा गणपती आम्हाला जर बघायला मिळाला असता त्यावेळेस तर ते खूप चांगलं, पण ती पोरून आमच्याकडून चुकली आणि अच्छा. त्याची खंत आम्हाला पण झाली. अच्छा म्हणून आम्ही काय करतो, दरवर्षी आता आम्ही लोक याच्या अगोदरच सिद्धदादाकडे येतो हम्म. आणि गणपतीच्या संदर्भातल्या सगळ्या आखणी वगैरे, त्याची रूपरेषा वगैरे काय असं त्या सगळं संकल्पना आम्ही इथून मांडून मग आम्ही लोक अच्छा 3 महिन्यासाठी आम्ही त्याची पूर्ण तयारी करतो. ओके, त्याची मुहूर्तमेढमध्ये आम्ही आज इथं आलो ते त्यासाठी झालेलं आहे त्यासाठी झालेलं आहे. हो, की जेणेकरून आपला गणपती सगळ्या लोकांना ह्या बाहेर विराजमान होताना हम्म. दिसावा चांगल्या पद्धतीने. हा. त्याची सगळी काय रूपरेषा, त्याची आखणी, त्याची टायमिंग, ते सगळं सगळं काय तारीख, दिवस, वार सगळं हे सगळं तय करण्यासाठी किंवा त्याचे सगळं ते त्यांच्या रूपरेखा त्याच्या नोटबुकमध्ये कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आम्ही याची धडपड करतो की जेणेकरून आपला गणराया भांडूप नगरीतला हा एकमेव गणराया आहे जो लोकांपर्यंत त्या परत आल्बमला सगळ्यांना दिसावा. अच्छा, आणि युट्यूबच्या तुमच्या सगळ्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचावा. हेच आमच्या पाठचं त्याच्यावरचे उद्दिष्ट आहे. आता तुम्ही एक गोष्ट बोलली की तुम्ही रात्री 4 वाजता तो पहाटे गणपती काढला आणि तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये अशी इच्छा होती की तो गणपती सकाळी निघावा, दिवसा निघावा, की सगळ्यांना दिसावा. ज्या प्रकारे सगळ्यांकडे आता सगळेजण येतात, फोटोग्राफर सगळेजण आहेत, तो कॅप्चर व्हावा. पण या वेळेला तुम्ही पूर्ण फुल प्लॅनिंग करून आलेले आहेत. हो, त्याबद्दल काय नक्कीच म्हणशील? नक्कीच नक्कीच. म्हणून तर आम्ही लोकांनी तयारी केली ना की आता सिद्धेश्वराकडे आम्ही जेव्हा बसणार आहोत, हा. गणपतीची पूर्ण जी रूपरेषा, त्याची कसा पद्धतीने गणपती असणार आहे आणि तो गणपती आम्हाला कुठल्या तारखेला डिलिव्हर करायचा, म्हणजे आगमन करायचं आहे, आगमन करायचं. टायमिंग वगैरे काय, त्याप्रमाणे मग पुढची रूपरेषा केल्याशिवाय आपल्याला पुढचं आखणी करता येत नाही ना. बरोबर. म्हणून त्यासाठीच आम्ही 8 तास केलेले की ह्या वर्षी कसंही करून आपला गणपती सगळा समस्त लोक जनगणना दिसावा चांगल्या व्यवस्थितपणे, त्याचं दर्शन विलोकचं दर्शन लोकांना घडावं, त्याची खटाडोप म्हणून आम्ही लोकांनी ह्या वर्षी इतक्या लवकर आम्ही लोकांनी ते संकल्पना आखण्यासाठी आता आलेलो. ही रूपरेखा कशी आहे? भव्य स्वरूपाची असणार आहे काय? भव्य स्वरूपाची. भांडूप नगरीत मधला तो एकमेव भव्य देव गणेश आमच्या शिवशंभूचा विघ्नहर्ता. शिवशंभूचा विघ्न म्हणजे शिवशंभूचा विघ्नहर्ता यावेळेला खूप भव्य स्वरूपात दिसतो, पण दिवसा त्याचं आगमन भव्य स्वरूपात होणार आहे. मग तुम्ही आता भक्तजनासाठी काय मेसेज देणार? बस एवढंच की हा तुमचं जे 5 वेळेला नाही झालं इच्छा यावेळेची, आता कसं आहे माहिती आहे का, आम्ही लोकांनी हा गणपती जेव्हा कारखान्यातून जेव्हा विराजमान म्हणजे आगमनासाठी निघेल तर तो गणपती आम्ही आमच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पोहोचतो. बरोबर. तर त्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी तिकडे आपल्या खूप सारे आगमनाचे सगळे तारखा बुक आहेत. तर तोच तारखेला आपला गणपती आपल्या भांडूप नगरीमध्ये संध्याकाळी 4:30 वाजता किंवा 5 वाजता तो आगमनाच्या पूर्ण तयारीमध्ये म्हणजे जसं जे मिरवणूक असते ना काय, मिरवणूक ढोल ताशा वगैरे, तर 4:30-5 वाजता आमच्या भांडूप पोलीस स्टेशनच्या मार्गातून लेक रोडच्या तिकडून ते आमच्या गणरायाच्या मंडपापर्यंत लोकांपर्यंत पोहोचावं, म्हणजे लोकांचा जमावडा बघण्यासाठी गणरायाला बघण्यासाठी भांडूपमध्ये. कारण का भांडूपमध्ये खूप जणांचं खंत असतं की शिवशंभूचा विघ्नहर्ता आम्हाला बघायला मिळतो पण खूप उशिरा बघायला मिळतो. त्यांच्या कुठेतरी त्यांना हिरवून होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्यासाठी, त्यांच्या हट्टासाठी आम्ही लोकांनी, त्या गणरायांच्या भक्तांसाठी आम्ही लोकांनी ही पूर्वतयारी केली की आमच्या भक्तांना, या चाहत्यांना, शिवशंभूच्या विघ्नाच्या चाहत्यांना हा गणपती दिवसा ढवळा चांगला मिरवणुकीमध्ये आणि स्वतः पण ते त्याच्यामध्ये त्या मिरवणुकीत सहभाग होतात, तर त्यांचा सहभाग त्याच्यात लागावा. आणि त्याच आमच्या गणरायाला वांदवण्यासाठी जे वांदवंदन असते त्यासाठी म्हणजे भांडूप मधले खूप चांगल्या प्रतिष्ठित गोविंद मंडळ आहेत, गोविंद पथक आहेत, त्यांचं पण अट्ट असतं की आमच्या गणरायासमोर त्यांची म्हणजे मनोरा, त्याच्यानंतर गोकुळाष्टमी असते रक्षाबंधनाच्या नंतर. त्या गोकुळाष्टमीच्या आधी ह्या गणरायासमोर आपला मनोरा उभा राहून त्याला मानवंदना द्यायची, हा त्यांचा एक अट्टास असतो. तर त्यांचा पण अट्टास आम्हाला पूर्ण करत असतो, म्हणून आम्ही संकल्पना आखतो आम्ही लोक. शिवशंभूचा विघ्नहर्ता हा बॅलन्सिंग रूपात होता 5च्या वेळेला. यावेळची संकल्पना काय असेल? बॅलन्सिंग असेल की काय? बॅलन्सिंग असेल, म्हणजे यावेळेला सुंदररित्या तो दिसणारच आहे. तर मी शिवशंभूच्या विघ्नहर्त्याला खूप खूप शुभेच्छा देतो, सगळ्या कार्यकर्त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. या वर्षी तुमचा जे गणेश उत्सव खूप सुंदररित्या, आगमन सोहळा त्यांचा खूप थाटामाटात व्हावा हीच गणेशाची प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. तुम्हाला या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही आमचा गणपती जेव्हा आमचं आगमन होईल त्यावेळी कॅप्चर करावा. नक्की 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 नक्की. गणपती बाप्पा मोरया. शिवशंभूचा विघ्नहर्त्याचा जय. बाप्पा मानाचा, भांडूचा अभिमानाचा आहे. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. आता मंडळाची तर लगभग सुरू आहे. आता आमच्याकडे अजून एक मंडळ मिळालेलं आहे. आज खूप सुंदर दिवस आहे. आज आम्हाला खूप मंडळ भेटत आहेत. आता माझ्याबरोबर विजयनगरचे वक्रतुंडाचे कार्यकारी आहेत, अधिकारी आहेत, सगळेजण पदाधिकारी पण माझ्याबरोबर आहेत. यांचा हा पहिला वर्ष आहे अग्निमूर्तीकडे, बरोबर ना? काय म्हणशील तुमच्या या पहिला वर्ष परेल वर्कशॉप मधून आहे? तर दादाकडे पहिला वर्ष आमचा, तर एक भव्य रूप आणि एकदम चांगली मूर्ती आणि त्यांचा फेस एवढा चांगला देखील, म्हणजे की
तुम्हाला बघता येईल अशी मूर्ती ते बनवतात. अच्छा. तर तुम्ही एकदा आगमनाला या. विजयनगरचा वक्रतुंड 6 तारखेला येणार आहे सप्टेंबरला. तर तुम्ही सगळ्यांनी यावा आणि भव्य मूर्ती दादाची एकदा फेस पाहून बघावा. अच्छा, या वेळेला तुम्ही हा कसा निश्चय केला की आज परेल वर्षामधूनच घ्यावं? आधी कुठून होता तुमचं म्हणजे? ह्याच्या आधी पण आम्ही परेल वर्कशॉप मध्येच होता आमचा मूर्ती. अच्छा. अरुण दत्ताकडे, अच्छा. अरुण दादाकडे आमचा मूर्ती होता. तर त्यांनी पण आमची मूर्ती खूप छान बनवलेली आणि खूप देखील एकदम भव्य मूर्ती होती, चांगली मूर्ती होती, हा. मलाळाची मूर्ती होती. तर यावर्षी तुम्ही या, आमचं आगमन बघा, आमचे मंडळाचे कार्यकर्ता बघा, देखील सगळे खंबीर आहे आणि एकदम चांगले चांगले आहेत. ओके. गणपती बाप्पा नमस्कार. आता माझ्याबरोबर सिद्धेश दुगळे आहेत. आता आपण यांच्याशी आज आमचा पहिलाच व्हिडिओ आहे, ब्लॉग आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही पण आज पहिल्यांदाच आमच्या व्लॉगमध्ये सिद्धेश दुगळे येत आहेत. सिद्धेश, काय म्हणशील 2026 हे गणेशोत्सवची तयारीबद्दल काय म्हणशील थोडक्यात? म्हणजे आताची तयारी चालू आहे आमची. हळूहळू एक गोष्टी सगळ्या सेट होत आहेत. हळूहळू कामाला वेग पकडतोय. मंडपाचं काम चालू आहे. मंडप झाल्यानंतर इतरत्र ज्या आमच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लाईनअप आहेत. हळूहळू काम चालू होईल आणि मग कामाचा मध्य आहे. त्याच्यानंतर मग आपला आगमन सोहळे, त्याच्यानंतर बाप्पा आपल्या मंडपामध्ये जाण्याची तयारी चालू होईल. यहाँ पे एंड करने वाले हैं और बहुत सारा अपडेट हम लोग ने ये वीडियो में दिया है. अभी सबसे पहली ये बड़ी बात है कि आज हम लोग ने पूरा दिन यहीं थे, परेल वर्कशॉप में थे. ओके. ये पूरा ब्लॉग सिर्फ परेल वर्कशॉप के लिए है, बराबर है. ठीक है. और Update इसके अंदर वगैरह. हमने सिद्धेश दिगोले से बात किया है. कुछ बंडल है, उन्होंने भी उनका अपडेट दिया हुआ है और आगे भी जो भी अपडेट आने वाला है वो आपको नेक्स्ट ब्लॉग में देखने मिलेगा. हमारे पेज को सब्सक्राइब करो, मुंबईचा कुणालच्या पेज को भी आप फॉलो करो और नेक्स्ट अपडेट के लिए रेडी रहो. जय गणेश. जय गणेश. अगले वीडियो में.